सगळे शांतपणे रांगेत बसा, सगळ्यांना जेवण मिळेल, असे मंदिराचे पुजारी तिथे उपस्थित असलेल्या गरिबांना म्हणाले. तेवढ्यात अचानक एक गाडी आली आणि त्यातील काही जण खाली उतरले आणि तिथे उपस्थित गरिबांना अन्न आणि ब्लँकेटचे वाटप करू लागले. शीतलने तिथे उपस्थित मुलांसाठी वेगळे स्वेटर आणले होते आणि ती स्वेटर काढून मुलांना देत होती आणि सर्वांना अन्न वाटू लागली. अन्न वाटप करत असताना ती शेवटच्या गरीब माणसाकडे पोहोचली. तेव्हा ती त्या म्हाताऱ्याकडे मोठ्या आश्चर्याने पाहू लागली. तो म्हातारा डोकं टेकवून फाटके कपडे घालून बसला होता. थंडीमुळे तो थरथर कापत होता. शीतलने म्हाताऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर तिचे भान हरपले आणि सर्व वस्तू तिच्या हातातून खाली पडल्या. त्यावर म्हातारा तिला म्हणतो, बेटा, खूप थंडी वाजत आहे. एक ब्लँकेट मी घेऊ का? मला खूप थंडी वाजत आहे. तुला हवे असेल तर मला खायला देऊ नकोस, पण एक ब्लँकेट दे. शीतल म्हणाली, बाबा, तुम्ही मला ओळखलं नाहीस? मी तुमची बाहुली. तुम्ही इथे या अवस्थेत? म्हाताऱ्याला शीतलचे बोलणे ऐकू येत होते, पण कदाचित काही समजत नव्हते आणि ते शीतलकडे बघतच होते. तेवढ्यात मागून मंदिराचा पुजारी येतो आणि तिला म्हणतो, तू यांना ओळखतेस का? होय, हे माझे वडील रमेश वाघ आहेत. पुजारी म्हणाले, त्यांना एक दिवस इथे कोणीतरी बसवून निघून गेले. तेव्हापासून ते या मंदिराबाहेर राहत आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल काहीच आठवत नाही. पण तुम्ही म्हणताय की ते तुमचे वडील आहेत, मग त्यांची अशी अवस्था कशी? पुजारीजी, माझा भाऊ रोहित माझ्या वडिलांना घेऊन आफ्रिकेला गेला होता आणि तेव्हापासून मी रोज माझ्या वडिलांशी फोनवर बोलत असे. मग ते इथे काय करत आहेत आणि तेही अशा अवस्थेत? मी स्वतः आश्चर्यचकित झाली. एकतर भाऊ वडिलांना सोडून गेला असेल किंवा वडील स्वतःहून तिथून निघून आले असतील. आता त्यांना काही आठवत नाही. मी त्यांना काय विचारू? काय खरं आहे? आता फक्त तोच सगळा प्रकार सांगू शकतो. मी आता भाऊला फोन करते. असे म्हणत शीतल रोहितला फोन करू लागली. रोहितने फोन उचलला. भाऊ, कसा आहे? काय करत होतास? शीतलने विचारले. काही नाही, तूच सांग. आज तुमच्या इथे पूजा आहे, त्याची तयारी पूर्ण झाली का? रोहितने विचारले. शीतल म्हणाली, हो, बस चालली आहे. भाऊ, प्लीज पप्पांना फोन दे. त्यांना पूजा खूप आवडते म्हणून फक्त व्हिडिओ कॉल करण्याचा विचार केला. मी त्यांना दाखवते, शीतल म्हणाली. बरं, थांब. असं म्हणत रोहित पप्पा पप्पा म्हणत फोन देऊ लागला. तिथून शीतलच्या वडिलांचा आवाज येतो की, हो बेटा, बोल. आज मला अजिबात बरे वाटत नाही. मी औषध घेऊन झोपलो होतो. तू नंतर व्हिडिओ कॉल कर. त्यानंतर रोहित फोनवर बोलतो आणि म्हणतो की, शीतल, पप्पाला इथली थंडी सहन होत नाही, त्यामुळे ते थोडे आळशी झाले आहेत. रोहितच्या बोलण्याने शीतलला आश्चर्य वाटले आणि तिला वाटले की पप्पा इथे माझ्यासमोर बसले आहेत, तर फोनवर कोणाचा आवाज आला. मग मला आठवलं की भाऊ परदेशात गेल्यापासून तो कधीच व्हिडिओ कॉल करत नाही. मी जेव्हा त्याला व्हिडिओ कॉल करायला सांगते तेव्हा तो नेहमी काहीतरी कारण काढतो. या सगळ्यानंतर मी विचार केला, हे सर्व काय चालले आहे. मग तिने तिच्या वडिलांना सोबत घेतले आणि घरी निघून गेली. घरी आल्यावर ती तिच्या पतीला म्हणते, सचिन, मला कळत नाही पप्पांना काय झाले आणि भाऊ तर आफ्रिकेला घेऊन गेला होता, तर ते इथे या अवस्थेत कसे आले ते मला ओळखत नाही. आणि भाऊ माहीत नाही इतके दिवस कोणाशी बोलायला लावतोय. शीतल, तुला खात्री आहे की हे तुझे पप्पा आहेत? कारण ते ढोंगी असण्याची शक्यता मला वाटते. शीतल म्हणाली, कसल्या गोष्टी बोलताय? हे माझे वडील आहेत. हे ढोंगी वगैरे चित्रपटात घडते, पण वास्तविक जीवनात नाही. आणि मी माझ्या वडिलांना ओळखणार नाही का? इथे काहीतरी मोठा घोटाळा आहे, पण मला कसे कळणार? भाऊ एवढ्या दूर आहे आणि फोनवर सत्य सांगणे टाळतो आणि पप्पा पण सगळं विसरले आहे. शेवटी मला सत्य कसं कळणार? शीतल म्हणाली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पप्पांवर उपचार करणं. पप्पा बरे झाले की बाकी सगळं आपोआप बरं होईल. असं म्हणत शीतल रमेशजींच्या पायाजवळ बसते आणि म्हणते, पप्पा, तुमची बाहुली आठवत नाही का? बाबा, तुमचा जीव आमच्यात होता, मग तुम्ही आम्हाला कसे विसराल? काही आठवतंय का? सांगा बाबा, तुम्ही असं अज्ञानी राहू शकत नाही. हे सर्व रमेशजींना सांगत असताना शीतल रडायला लागली. बेटा, तू कोण आहेस मला खरंच आठवत नाही, पण तुम्ही जे गरिबांसाठी करत आहात ते खूप चांगले काम आहे. तुम्हाला माहीत आहे की ही मुले रात्री थंडी वाजल्यावर खूप रडतात
आज त्यांनाही शांत झोप लागेल. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. रमेशजींनी थरथरत हात वर करून शीतलला आशीर्वाद दिला. ती म्हणाली, बाबा तुम्ही मला हेही शिकवले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करू शकाल तेव्हा तुम्ही नक्कीच करा. कारण जेवढे देवाने आपल्याला दिले आहे ते कदाचित कोणाचे तरी स्वप्न असेल. बाबा आता तुम्हाला काहीही आठवत नसले तरी मला सर्व काही आठवत आहे आणि आता तुमची ही मुलगी तुम्हालाही मदत करेल. दुसऱ्या दिवशी शीतल रमेशजींना डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि डॉक्टर तिला सांगतात, अशा रुग्णांची स्मरणशक्ती खोलवर गेल्यामुळे ती परत येणे खूप अवघड असते. परंतु काही वेळा त्यांना तेच दृश्य पुन्हा दिसले की त्यामुळे त्यांना धक्का बसेल आणि त्याची स्मरणशक्ती परत येऊ शकते. पण मी आत्ताच खात्रीने सांगू शकत नाही. मला त्याच्यावर काही चाचण्या कराव्या लागतील. मग त्यांची प्रकृती कितपत सुधारेल हे बघू. पण मी प्रयत्न करेन. हे ऐकून शीतल खूप निराश होते आणि मग ती रमेशजींना घरी घेऊन येते. घरी आल्यावर ती सचिनला म्हणते, सचिन याआधी मला इतकं असह्य कधीच वाटलं नव्हतं. मला समजले आहे की पप्पासोबत नक्कीच काहीतरी वाईट झाले आहे. पण मी काही करू शकत नाही. मी काय करावे जेणेकरून पप्पा बरे होतील आणि मला सर्व काही कळेल. बघ शीतल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पप्पांची स्मरणशक्ती फक्त त्याच दृश्याची आठवण करून परत येईल. पण पप्पांना धक्का कशामुळे बसला हे कळत नाही. आपण त्यांना ते दृश्य कसे दाखवू शकतो? आता एकच मार्ग उरला आहे. आता फक्त रोहित आपल्याला सर्व काही सांगू शकतो. शीतल म्हणाली, पण भाऊ इतके दिवस माझ्याशी खोटे बोलत आहे, त्याने आता खरे का सांगावे? मला फक्त हे विचार करून आश्चर्य वाटते की भाऊ आफ्रिकेला जाऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला आणि तेव्हापासून वडील त्याच अवस्थेत राहत होते. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाची झळ ते सहन करत होते आणि मी इथे लांब बसून मूर्खपणाने हा विचार करत राहिली की पप्पा आफ्रिकेत आरामात आहेत. माझ्या मनात एकदाही विचार आला नाही की भाऊ वडिलांना व्हिडिओ कॉलवर काय येऊ देत नाही. आता भावनांच्या आहारी जाण्याची ही वेळ नाही. मला ठोस पाऊल उचलावे लागेल. रोहित मला खरे बोलणार नाही. उलट जर त्याला पप्पांबद्दल कळाले तर तो कधीच भारतात येणार नाही. म्हणून सगळ्यात आधी फसवणूक करून त्याला इथे बोलवावे लागेल. आणि इथे फक्त एकच गोष्ट आहे जी त्याला बोलावू शकते, ती म्हणजे पैसा. तुम्ही भावाला फोन करून सांगा की पप्पांची पॉलिसी पूर्ण झाली आहे. 1 कोटीची संपूर्ण रक्कम मॅच्युअर झाली आहे आणि ते इथे येऊन सही केल्यावरच थेट पप्पांच्या खात्यात जमा होईल, जेणेकरून त्यांना काही शंका येणार नाही. जेव्हा तुम्ही हे विचाराल तेव्हा तो एकतर काहीतरी बहाणा करेल किंवा तो म्हणेल पैशांबद्दल. ऐकताच तो नक्कीच येईल. तो प्रथम आल्यावर आपण पाहू की तो पप्पाला सोबत न आणण्याबद्दल काय बहाणा करतो. तोपर्यंत पप्पांना कुठेतरी लपवून ठेवावे लागेल. त्याच रात्री रमेशजी झोपले होते. ते झोपेतच जोराजोरात ओरडू लागले, मी त्यांना मारले नाही. बेटा कृपया माझ्यावर विश्वास ठेव. शीतल रमेशजींच्या खोलीत झोपली होती. या आवाजाने ती जागी झाली. पण रमेशजी उठू नये असे तिला वाटत होते, कारण रमेशजी झोपेत काही उपयुक्त गोष्टी सांगतील. तिने त्यांना उठवले नाही. मी मारले नाही बेटा या शब्दांशिवाय ते काहीच बोलले नाही आणि शांतपणे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी शीतल रोहितला फोनवर सांगते, पप्पाला फोन दे. त्यावर रोहित म्हणतो, अरे पप्पा तर यावेळी वयाच्या मित्रांसोबत बाहेर गेले आहेत. त्यांना दिवसभर घरी राहण्याचा कंटाळा येतो, म्हणून मी त्यांना जाण्यास सांगितलं. रोहित म्हणाला, काय झाले मला सांग. शीतल म्हणाली, अरे काही नाही, पप्पांची पॉलिसी मॅच्युअर झाली आहे. त्यांना सह्या करण्यासाठी भारतात यावे लागेल. रोहित म्हणाला, मी त्यांना सांगेन आणि जर यायची गरज असेल तर मी नक्की येईन. मला एक गोष्ट सांग, मी आलो तर चालेल का? म्हणजे काय? पप्पा आता बऱ्यापैकी म्हातारे झालेत, त्यामुळे त्यांना प्रवास आवडत नाही, तोही एवढा लांबचा प्रवास. भाऊ, पॉलिसी पप्पांच्या नावावर आहे, त्यामुळे त्यांची सही लागेल ना? पण त्यांनी तुला वारस लावल्यामुळे तुझी सही जर चालत असेल तर मी वकिलांना विचारते. असे बोलून शीतलने फोन ठेवला आणि दुसऱ्या दिवशी ती रोहितला पुन्हा फोन करते आणि म्हणते, हो भाऊ, तुझी सही पण चालेल. यावर रोहित म्हणतो, ठीक आहे, मी लवकर तिकीट काढतो आणि येतो. तुझ्या बहिणीला पण यायचे आहे. आम्हाला तिथे येऊन खूप दिवस झाले. हो भाऊ, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बाबा आले असते तर मलाही भेटता आले असते, पण तू आणि वहिनी दोघं आले तर तिथं बाबांना कोण सांभाळणार? असे शीतल म्हणाली. पप्पांसाठी इथे एक पूर्ण वेळ मोलकरीण आहे.
जी पप्पांची चांगली काळजी घेते आणि फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. फोन ठेवल्यावर, भाऊ तुझ्या खोट्याला मी चोख प्रत्युत्तर दिले नाही तर माझे नाव शीतल नाही. सचिन म्हणाला, आपण काम खूप सावधपणे करावे, नाहीतर रोहितला इथे येण्यापूर्वीच सर्व काही कळेल. त्यानंतर एके दिवशी शीतल रमेशजींना पार्कमध्ये फिरायला घेऊन गेली. ती तिच्या वडिलांना काही जुने चित्र दाखवत बसली होती, पण रमेशजी त्या चित्रांकडे अनोळखी व्यक्तीसारखे पाहत होते. तो आपल्या पत्नीला ओळखतही नव्हता, पण शीतलने रोहितचा फोटो रमेशजींना दाखवताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ते अचानक बोलले, अहो, तो तुमच्या कुटुंबात काय करतो? तुम्ही त्याला ओळखता का? त्याने काय केले होते? शीतल रमेशजींना विचारू लागली. रमेशजी काहीतरी सांगत असताना एक म्हातारा तिथं येऊन शीतलला म्हणाला, अरे शीतल बेटा, कशी आहेस? किती दिवसांनी भेटतोय रमेश. कधी आलाय आफ्रिकेतून? अरे प्रकाश काका, कसे आहात? शीतलने विचारले. बेटा, मी ठीक आहे. मी या लोकांपासून दूर गेल्यापासून माझे सर्वांशी असलेले नाते जवळजवळ तुटले आहे. मी इतका म्हातारा झालो आहे की मला घर सोडता येत नाही. रमेश आफ्रिकेला जाणार होता तेव्हा त्याला भेटलो होतो. त्यानंतर तो कधी आला? आणि रमेश आल्यावर तुम्ही मला फोन का केला नाही? आम्ही शेजारीपेक्षा जास्त मित्र होतो. तू खूप दूर गेलास आणि सर्व नाती तोडलीस, प्रकाशजी म्हणाले. काका, तुम्हाला काय सांगू, पप्पाला आता काही आठवत नाहीये. मी पप्पाला कोणत्या अवस्थेत पाहिलं यावर तुमचा विश्वासही बसणार नाही. आमच्या खूप प्रयत्नानंतर सचिनची या शहरात बदली झाली. माझ्या सासू सासऱ्यांनाही आमच्याशिवाय कोणी नाही आणि मला वाटत होते की वडीलही भावासोबत आफ्रिकेत स्थायिक झाले आहेत तर आपण त्याच शहरात राहू. येथे राहून आपण संपूर्ण कुटुंबासोबत राहू शकू. येथे आल्यानंतर नवस पूर्ण करण्यासाठी मातेच्या मंदिराबाहेर गरिबांना काहीतरी दान देण्याच्या उद्देशाने मी गेली. तिथे पप्पा बसलेले दिसले. भीक मागणाऱ्या भिकाऱ्यांच्या रांगेत बसून भीक मागताना दिसले. सांगू शकत नाही की त्यावेळी मला काय झाले. मला वाटले पप्पा आफ्रिकेत आरामात आहेत, पण इथे पप्पांची अवस्था अशी आहे. आता त्यांना काय झालं हे ना ते सांगू शकता ना भाऊ सांगणार. प्रकाशजी म्हणाले, बेटा, जेव्हा त्याने मला त्याच्या आफ्रिकेला जाण्याबद्दल सांगितले तेही रोहित सोबत, त्यामुळेच मी नाराज झालो होतो, कारण रोहित कधीच त्याच्याशी नीट बोलला नाही. तो अनेकदा मला येऊन त्याची व्यथा सांगायचा. एकदा तो मला भेटायला आला तेव्हा म्हणाला त्याला काही बोलायचे होते पण सांगता येत नव्हते. मी रमेशला विचारले, तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर तो मला म्हणू लागला, प्रकाश, तू मला काही खायला देतो का? मला खूप भूक लागली आहे. पण हे रोहितला किंवा माझ्या सुनेला सांगू नकोस. म्हणजे काय, हे दोघं सकाळपासून कुठेतरी बाहेर आहेत आणि कधी येतील ते मलाही माहीत नाही. मला वाटले त्यांनी माझे जेवण फ्रीजमध्ये ठेवले असेल, पण घरात काहीही नाही. मला खूप भूक लागली आहे आणि माझ्याकडे पैसेही नाहीत. याचा मला रोहितवर खूप राग आला. असे कोणी कसे करू शकते? पण तो मला म्हणाला, प्लीज मला काहीतरी खायला दे. मला डायबिटीस आहे. मला जास्त वेळ उपाशी राहता येत नाही, म्हणून मी त्याला खायला दिले. ही त्या दिवसाची गोष्ट आहे. रोज तुझ्या घरातून ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येत होते, जे माझे कुटुंबीय देखील ऐकत होते. म्हणून एके दिवशी माझ्या मुलाने कंटाळून हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांना बोलावले. परंतु मला माहीत नव्हते की माझे हे पाऊल याला कारणीभूत ठरेल. पोलीस निघून गेले, पण रमेश पूर्णपणे बदलला होता. तो आता माझ्याशी बोलत नाही आणि माझ्या घरी येत नाही. मग एक दिवस अचानक येऊन असे म्हणतो, मी माझ्या मुलासोबत आफ्रिकेला जाणार आहे. माझ्या मुलाचा गैरसमज मीच केला होता आणि तो निघून गेला. आम्हाला वाटले की सर्व काही ठीक झाले आहे आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी या लोकांना घराला कुलूप लावून निघून जाताना पाहिलं. मग काही दिवसांनी आम्ही पण आमच्या नवीन घरात शिफ्ट झालो आणि मग आज मी त्यांना थेट भेटत आहे, असे प्रकाशजी म्हणाले. मग शीतल म्हणाली, हे सर्व चालले होते पण वडिलांनी मला कधीच काही सांगितले नाही. आता मला खात्री आहे की या सगळ्यात भाऊचे काहीतरी मोठे नियोजन असेल. हो बेटा, मी त्याला खूप वेळा सांगितलं होतं तुला सगळं सांग, पण तो म्हणत राहिला, अजून किती आयुष्य बाकी आहे माझ्यासाठी. मी पण मुलीला त्रास देऊ का? प्रकाशजी म्हणाले, बेटा, या सगळ्यात तुला माझी काही मदत हवी असेल तर मला सांगण्यास अजिबात संकोच करू नकोस. माझा मित्र एवढा खुसखुशीत असायचा, त्या बिचाऱ्याला काय झालं की त्याची अशी अवस्था झाली आहे, प्रकाशजी म्हणाले आणि तिथून निघून गेले. इकडे शीतलने रमेशजींनाही घरी आणले आणि त्यांना रोहितचा फोटो दाखवला. विचारले,
तुम्ही त्यांना ओळखता का? तुम्हाला माहीत आहे का? आता रमेशजींना काहीच आठवत नव्हते. दिवस गेले. त्यानंतर एके दिवशी रोहित पण आला. रोहित येण्यापूर्वीच शीतलने वडिलांना लपवले होते. रोहित जाऊन शीतलला सांगतो की सही करायला कधी जायचे? भाऊ, तू आत्ताच आला आहेस. हे सगळं होईल. काय घाई आहे? शीतल असं म्हणताच रोहित म्हणाला, अरे नाही, आम्हाला स्वतःची काळजी नाही, पप्पांची काळजी आहे. होय, तुझं बरोबर आहे भाऊ. बाबांना एकदा कॉल कर. एक काम कर, फक्त एक व्हिडिओ कॉल कर. नंतर तुम्हाला कळेल की ते एकटे ठीक आहेत की नाही. तेव्हा रोहित म्हणाला, अरे नाही नाही, बाबा औषध घेऊन झोपायची वेळ झाली आहे. मी नुकतेच त्यांच्या मोलकरणीशी बोललो. ते नुकतेच झोपले आहे. मी त्यांना नंतर तुझ्याशी बोलायला लावेल. शीतल म्हणाली, मी तुमची सर्वांशी ओळख करून देते. तेव्हा सचिन रमेशजी समोर मागून आला. ते पाहून रोहित आणि त्याची पत्नी हादरले. काय झालं भाऊ? एवढा धक्का का बसलास? एवढ्या मोठ्या घोटाळ्यातून सुटका होईल असे तुम्हाला कशामुळे वाटले? अहो, पॉलिसी फक्त एक बहाणा होती तुम्हाला इथे बोलवायला. खरं तर पप्पांनी मला तुमच्याबद्दल संपूर्ण सत्य आधीच सांगितलं होतं. आता तुम्ही लोक आफ्रिकेत नाही, तुरुंगात जाणार. शीतल म्हणाली, पप्पांनी सांगितलंय पण त्यांची स्मरणशक्ती गेली होती. मग कसे सांगितले? रोहित घाबरत म्हणाला. अरे वा, तुला सर्व काही माहीत आहे. त्यांची अशी अवस्था का झाली? तुझ्यासाठी चांगलंच आहे. आता पप्पांचं काय झालं आणि ते अशा अवस्थेत कसे आले? आता तू मला सांग, नाहीतर माझ्याकडे असे काही पुरावे आहेत जे तुझे आफ्रिकेला परतणे स्वप्नच बनवतील. आणि तू मला तुझं सगळं खरं सांगशील तर कदाचित मला तुझी दया येईल. पप्पांचं वाढतं वय आमच्यावर ओझं झालं होतं. आम्हाला त्यांच्यापासून मुक्ती मिळवायची होती. म्हणून आम्हाला ते घर विकून कायमचे आफ्रिकेला जायचे होते. पण हे घर पप्पांना विकायचे नव्हते. ते विचार करत होते की ते आमच्याकडे आफ्रिकेत राहायला येतील. माया चाकू घेऊन पप्पांसमोर येते आणि म्हणते, पप्पा, जर तुम्ही त्या कागदपत्रांवर सही केली नाही तर मी माझ्या हाताची नस कापून आत्महत्या करेन. मी देखील तिला असे करण्यापासून रोखण्याचे नाटक केले. पप्पांना वाटले की मायाने खरेच हे केले तर ते खूप घाबरले आणि त्यांनी कागदावर सह्या केल्या. त्यानंतर माया तिच्या हातावर चाकू अशा प्रकारे चालवते की आधी लावलेले बनावट रक्ताचे पॅकेट फुटते आणि ती पडून मरण्याचे नाटक करू लागते. खरे तर हे असे केले होते की आपण पप्पाला सोबत घेऊन जाऊ नये. पप्पाने मायाचे बनावट रक्त खरं समजून घेतले आणि धक्का बसला आणि ते सर्व काही विसरले. आम्ही पाहिले की आमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आमच्या आफ्रिकेला जाण्याबद्दल तुमच्यासह जवळपास सर्वांनाच माहिती होती आणि आम्ही वडिलांच्या स्मृती कमी झाल्याचा फायदा घेतला आणि त्यांना आमच्याबरोबर घेऊन गेलो. पण त्यांना मध्येच सोडले कारण आम्हाला माहीत होते की पप्पा त्यांच्या घरी पोहोचू शकणार नाहीत किंवा ते कोणालाही ओळखू शकणार नाहीत. पण मला माहीत नाही की ते तुला कसे मिळाले, असे रोहित म्हणाला. त्यावर शीतल म्हणाली, नालायक, अजून एक गोष्ट लपवत आहे. मला सांगा की तुम्ही लोकांनी मला विष देऊन मारण्याचाही प्रयत्न केला होता. पण त्या मांजरीने माझे जेवण खाल्ले आणि माझ्या जागी ती मरण पावली. तिथे उभे असलेले रमेशजी अचानक बोलले, तुम्हाला सगळं आठवलं का पप्पा? शीतल म्हणाली, हो बेटा. जेव्हा तो सांगत होता तेव्हा मला सर्व काही आठवत होते. पण माझी मेलेली सून कशी जिवंत झाली ते मी पाहत होतो. रमेशजी म्हणाले. शीतल रोहितला म्हणाली, तुला जराही लाज वाटत नाही? हे आपले वडील आहेत. 1 वर्षाहून अधिक काळ रस्त्यावर राहत होते आणि एवढे दिवस पप्पांच्या आवाजात फोनवर कोण बोलत होते? तो आवाज रेकॉर्ड करायचा आणि तो ॲपच्या माध्यमातून करायचा, जेणेकरून कोणाला शंका येऊ नये. त्यानंतर शीतल म्हणाली, माफ कर भाऊ, आता तुम्ही दोघेही आफ्रिकेला जाऊ शकणार नाही. पोलीस येत आहेत आणि ते तुम्हाला खऱ्या ठिकाणी घेऊन जातील आणि सर्व काही पुरावे नोंदवले गेले आहे. नाही शीतल, प्लीज मला माफ कर. पप्पा, प्लीज काहीतरी बोला. मी मोठ्या कष्टाने आफ्रिकेत स्थायिक झालो आहे. सर्व काही उद्ध्वस्त होईल. यावर रमेशजींनी रोहितला थाप मारली आणि म्हणाले, तू आता माफी मागतोस बेटा? मग पोलीस येतात आणि रोहित आणि मायाला घेऊन जातात. त्यानंतर शीतलने तिच्या वडिलांना मिठी मारली आणि म्हणते, पप्पा, आज तुम्ही बरे झालात याचा मला खूप आनंद झाला. बघा, अजून कोणीतरी भेटायला आले आहे. मग प्रकाशजी येतात आणि म्हणतात, विसरला का? माझी आठवण नाही आली का? रमेश हसत हसत म्हणाले,
हो मित्रा, मी तुला कसा विसरू, प्रकाशजी म्हणाले. पण मला एक गोष्ट सांग, रोहित आफ्रिकेला जाण्यासाठी तुझ्यावर दबाव टाकतोय असं वाटलं. तेव्हा रमेशजींनी होकार दिला आणि म्हणाले, हो, कारण दोघेही काही दिवस खूप हळूवार बोलत होते. नंतर मला समजले की त्यांनी हे घर विकून मला विष पाजून कायमची ठार मारण्याचा कट रचला होता. म्हणूनच मी विरोध केला. पण बघा काय झाले. आता शीतलने रमेशजींना तिच्या घरी प्रेमाने ठेवायला सुरुवात केली आणि रोहित आणि माया यांनी अनेक वेळा रमेशजींना भेटण्याचा प्रयत्न केला. पण शीतलने तिच्या घरातील नोकरांना सांगितलं की त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरात प्रवेश देऊ नये. आपले कार्य करण्यासाठी देवाने आपल्याला मानवाचा जन्म दिला आहे, परंतु कधीकधी एखाद्या व्यक्तीमध्ये बदलाची भावना इतकी तीव्र होते की ती त्याला कुठे घेऊन जाते आणि त्याला बुडवते हे त्यालाही समजू शकत नाही. म्हणून नेहमी चांगली कृत्ये केली पाहिजेत. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल. तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.